मित्रांनो, निसर्गाची भाषा बोलणारा व जंगलाची भाषा बोलणारे मारुती चितमपल्ली यांचा आज मृत्यू झाला। खरं तर निसर्ग आणि मानव याचं दैदिप्यमान नातं जोडणारे म्हणजे मारुती चितमपल्ली। सेकंड इयरला असताना त्यांचा अभ्यासक्रम आम्हाला होता आणि मारुती चितमपल्ली यांनी आपलं जे आयुष्य आहे वेगवेगळ्या ठिकाणी फॉरेस्टमध्ये ते जॉबला होते आणि शेवटचा त्यांचा जॉब जो आहे तो भंडारा गोंदिया या साईडला होता, जो इटियाडो आहे। आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कुठला पक्षी हा माणसासारखा आवाज काढतो, हर एक पक्षाचं मित्रांनो जवळून रात्रंदिवस त्याचं निरीक्षण केलं आणि निसर्ग जसं जल जीवन आणि आपलं जंगल या संदर्भातलं आपलं पूर्ण आयुष्य मारुती चितमपल्ली यांनी निसर्गासाठी खर्च केलं आणि पक्षी व प्राणी यांचा अभ्यास केला। म्हणजे जंगलाचं देणं हे त्यांचं गाजलेलं जी आहे कादंबरी आहे ती सगळं म्हणजे BA सेकंड इयरच्या अभ्यासक्रमाला तत्कालीन परिस्थितीमध्ये आम्हाला होती, जे खरंच एका निसर्गप्रेमी आणि आज आपण असा हा निसर्गावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातून दुरावलं आहे। त्यांच्या आत्म्याला म्हणजे शांती लाभो आणि हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि मारुती चितमपल्ली सारखे आपण देखील जे आहे तर आज निसर्गावर प्रेम केलं पाहिजे। निसर्ग आपला पाहतोय आपण की वेगवेगळे आज संकट उभे राहत आहेत। मे मध्ये यावर्षी बरसात म्हणजे झड लागली आणि आता जून महिना लागून देखील पाहिजे तसा पाऊस महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक पडत नाही आहे। तर याची कारणं आपण आज तपासली पाहिजे आणि मारुती चितमपल्लीच्या जीवनामधून आपण निश्चितपणे काहीतरी घेतलं पाहिजे। मित्रांनो, एकदा जंगलाचं देणं हे पुस्तक आपण देखील वाचा, ती कादंबरी वाचा। निश्चितपणे आपल्याला देखील निसर्गावर जे आहे ते प्रेम हे निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।